आई वन वे आहे का हा? नाही ना, हा बघा आपला ज्यूसवाला. आपण इथे नेहमी ज्यूस पितो. त्याला बाय बाय करूया. बाय बाय, थँक्यू. आईच्या गावात इतका भारी आहे. हा एक डोंगर आहे, ह्याच्या मागे एक डोंगर आहे, तिकडे एक डोंगर आहे, तो एक डोंगर आहे आणि आपण सुद्धा एका डोंगरावर आहे. तिकडे एक डोंगर आहे. हा दमवलं यार शॉर्ट राईडनीच. भाई काय किती आत आहे हे. अजून इथून 11 मिनिटावर आहे. मी तर देवाचं नामस्मरण करत गाडी चालवतोय. हे सगळं सामान लावण्यात आणि हे घालण्यातच घामाघूम व्हायला होतं. चला परफेक्ट 4:05 झाली आहे. सगळी तयारी झाली आपली. ऑल सेट झालेलं आहे. आता हे ग्लोव्स घालूया, हेल्मेट घालूया आणि निघूया. आता आपण पहिलं जात आहोत चिपळूणला, लक्कीकडे. सो मध्ये काही हॉल्ट वगैरे येणार नाही आहे. डायरेक्ट चिपळूणला जाणार आहोत. 3 तासांचा रस्ता आहे. सो 4 वाजल्या 5, 6, 7, 7:30पर्यंत आपण त्याकडे पोचू. ओके लेट्स गो. 951 951 किलोमीटर झालेले आहेत टोटल. मोरया. श्री महालसा नारायणी देवे नमः. श्री कुलस्वामिनी नमः. श्री देव रामेश्वर प्रसन्न. बाकी येतो. मुंबईच आहे हो, राहायला दादरला आहे. थँक्यू. नाव काय तुझं? इथलाच आहे प्रॉपर? मिऱ्यातला. अच्छा हां माहिती आहे, तिकडचं आहेस. अरे वा. हो चला. हा माईक आहे, हा असा टाकतो आतमध्ये. चेक चेक माईक चेक. ओके, तर आता आपण रत्नागिरीमध्ये पोचलो आहोत. मगाशी 4:15 वाजता आपण गावखडीतून निघालो. गावखडीतून रत्नागिरीचा प्रवास नाही दाखवला कारण की तो तुम्हाला आता माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये दिसत असेल. त्यामुळे म्हटलं गावखडीत पोचल्यावरती प्रॉपर ब्लॉगिंग सुरू करतो. आता माईक सेटअप केला, त्यासाठी मी थांबलेलो. तर आपल्याला एक दादा भेटला, इकडचाच आहे तो, रत्नागिरीचा. मिऱ्या तिकडचाच आहे हा. आणि छान स्पॉट आहे तो, मला सुद्धा जायचं आहे त्या स्पॉटवरती. तो बोला यूट्यूबर आहेस का वगैरे वगैरे. छान गप्पा झाल्या. असं कोण बोलायला थांबलं ना की मला आवडतं. म्हणजे मला तर ॲटिट्यूड नाही आहे, पण समोरचाही बोलणारा असेल ना तर छान वाटतं. तर त्याला आम्ही बोललो की मला सबस्क्राईब कर म्हणून, आणि त्याने लगेच केलं. गुड, थँक्यू दादा. आणि पुन्हा कधी दिसलास तर नक्की थांब माझ्याशी बोलायला, कारण मी रत्नागिरीमध्ये येतच असतो, त्यामुळे नक्कीच भेटू आपण. सो आता आपण भाटे बीचवर पोचलो आहोत. ही चेकपोस्ट आहे भाटे बीचची. मागे गेलं ते ही सुरूची बाग होती. समुद्र, भाटे समुद्र म्हणतात त्याला. अरे बापरे, खूप आटलेलाच आहे. आपल्या गावात राहणं म्हणजे ना कोकणामध्ये सुख आहे, सुख. इथे राहणार प्रत्येक माणूस आहे ना चांगलं कर्म करून आलाय, म्हणून त्याचा जन्म कोकणात झालाय. ॲक्च्युली बाकीचे गावसुद्धा खूप चांगले असतात. मला गाव हा प्रकार मुळात आवडतो, मग ते कुठलंही असू दे. आई वन वे आहे का हा? नाही ना, हा बघा आपला ज्यूसवाला. आपण इथे नेहमी ज्यूस पितो. त्याला बाय बाय करूया. बाय बाय. ओळखीचा झालाय तो, कारण की मी त्याच्याकडे थांबलो की 2 ग्लास ज्यूस तरी पितो. आय मीन मस्त तिथल्या तिथे फ्रेश काढून देतो ना, म्हणजे मला ते खूप आवडतं. आणि आपली एनर्जी पण फुल होऊन जाते. ट्रॅव्हलिंगमध्ये खाण्यापेक्षा ना असं काही ना काही पियत गेलं की बरं वाटतं, बॉडी हायड्रेट राहते. आता प्रॉपर आपण रत्नागिरी सिटीमध्ये पोचलेलो आहोत, एंटर केलेलं आहे. पुढे रस्त्याचं काम चालू आहे. लेफ्टला पण काम चालू आहे आणि राईटला पण काम चालू आहे. काल आपण गणपतीपुळेला गेलो लेफ्टनी, तेव्हा बघितलं. आणि आता
राईटनी आपण मुंबईवरून आलो तेव्हाही बघितलं. ओके, तर आता आपण डायरेक्ट भेटूया हनुमान मंदिर जवळ. हे इथे आपण गोल मंदिरला पोचलेलो आहोत आणि आता आपण इकडनं आतमध्ये लेफ्ट घेऊन उक्षी रोडनी त्या शॉर्टकटनी आपण जातोय नेहमीप्रमाणे, जिथे आपण संगमेश्वरला बाहेर पडू. और यार शिट, इथे आल्यावर मला आठवलं रत्नागिरी स्टेशन बघायचं होतं आपल्याला. शिट यार, काल आपण गणपतीपुळ्याला गेलेलो ना, मग तेव्हा इथे आलो असतो. इथल्या इथे तर होतं यार. शिट. ठीक आहे, तर आता इकडनं चिपळूण दाखवत आहे 83 किलोमीटर, म्हणजे 2 तास. पण आपल्याला चिपळूणला नाही जायचं आहे, तर सावर्डेमधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. पण मला थोडं टेन्शन आहे की मी फर्स्ट टाईम हां बाईक घेऊन फर्स्ट टाईम जातो आहे मी त्याच्या घरी, आणि ते थोडंसं आतमध्ये. आणि मागच्या वेळेला मी तिकडनं आलेलो तर मला रेंज नाही मिळालेली, आणि आता त्याच्याकडे जाता जाता नेटच गेलं तर तिथे नेटवर्कच गेलं तर कसं काय जायचं. एवढं बाईक चालवतो आहे आणि हे जॅकेट फुल व्हेंटिलेशनचं आहे, तरीसुद्धा एवढं गरम होतं आहे ना, घामाच्या धारा निघत आहेत. संध्याकाळचे 5 वाजलेत तरी, म्हणजे विचार करा दुपारच्या वेळेला काय हालत होते. फेब्रुवारी महिना चालू आहे बाई, अजून होळी पेटायची आहे, त्यानंतर तर अजून गरमी वाढेल. असा हा सुंदर रस्ता सुरू झालेला आहे. आता थोडा गारवा जाणवायला लागला आहे. शहरातून गावात आलो आहे आपण, आणि दोन्ही साईडला ही हिरवीगार झाडी आहेत, त्यामुळे जरा गारवा वाटतोय. इथून संगमेश्वर 32 किलोमीटर दाखवतोय. चलो यार, ते संगमेश्वर, मला टेन्शन काय नाही, संगमेश्वरचा रोड एवढा खणलेला आहे ना, बेकार. 95% संगमेश्वर खणलेला आहे, 5% रोड फक्त चांगला असेल तो. तरी नशीब ह्या रोडमुळे आपण अर्धा अधिक तो कट केला आहे. मिरजोळे पाटीलवाडी. ठीक आहे, मी आता इथे जरा व्हिडिओ स्टॉप करतो, कारण इथे टर्निंगचे आहेत, बोलताना थोडं कॉन्सन्ट्रेट होत नाही आहे, त्यामुळे आपण इथे व्हिडिओ जरा स्टॉप करूया आणि भेटूया पुढे जाऊन. आता आपण निवळी फाट्यावर आलो आहे. इथून सरळ सरळ जायचं आहे आपल्याला. 10 किलोमीटर अंतरावरती इथून संगमेश्वर आहे. 10 किलोमीटरवर संगमेश्वर आहे ना, तर मला टेन्शनच यायला लागलं यार त्या रोडचं. होप सो पुढच्या वेळेला मी जेव्हा येईन कोकणामध्ये बाईकवरून, तेव्हा तो इतका स्मूथ झालेला असेल ना, मला खूप आवडेल तो. एकदम बटर मस्का रोड, ज्या प्रकारे तिथे आता काम चालू आहे ते बघता. किती भारी रस्ता आहे बघा हा. मजा येते ना अशा रोडवर गाडी चालवायला. संगमेश्वरला व्हिडिओ स्टार्ट करणार होतो, पण हे बघा ना, काय निसर्ग आहे यार, इतका भारी आहे. हा एक डोंगर आहे, ह्याच्या मागे एक डोंगर आहे, तिकडे एक डोंगर आहे, तो एक डोंगर आहे, आणि आपण सुद्धा एका डोंगरावर आहे, तिकडे एक डोंगर आहे. म्हणजे सगळीकडून हे डोंगर आहेत आणि आपण असं पूर्ण त्याच्या मधोमध आहोत, एकदम निसर्गाच्या आणि सह्याद्रीच्या. टू मच सुंदर, सुपर्ब यार. हा, हेच मुमेंट तर जगायचे असतात या राईडमध्ये. हे असं दृश्य मी माझ्या डोळ्यांमध्ये साठवून घेतो. तुम्हाला मी हे सगळं कॅमेरामध्ये दाखवू शकतो, पण हे सगळं अनुभवण्यासाठी या मुमेंटला इथे असणं हे खूप भाग्याचं आहे. थंडगार हवा आहे, शुद्ध हवा. काश मला 10 मिनटं मिळाली असती इथे रिलॅक्स होऊन बसायला. चला, लवली यार, लवली. हो 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 हो, जा 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 जा. आणि सांगतो, मागच्या वेळेला ना मी इकडनं सकाळी प्रवास केलेला. मला वाटतं 7 वाजता वगैरे मी या डोंगरावरती होतो, या रोडवरती. इतकं धुकं होतं आणि इतकं भारी वाटत होतं ना, एक नंबर. फोन येतोय कोणाचा तरी. हा बघा नजारा. चिपळूण 61 किलोमीटर. आई शपथ, हा कोणाचा डॉगी आहे? त्यांचा कोणाचा तरी असणार तो. कसला वाटतोय तो. रस्ते इथे जाम वळणाचे आहेत. पप्पांचा फोन आहे.
पप्पा कशाला एवढे 6 फोन करतायत आणि ते पण. तर आता उक्षी पुलावर पोचलो आहोत आपण आणि तो वरती दिसतोय तो आहे आपला हायवे. त्याला आता आपण कनेक्ट होऊ. चिपळूणकडून 60 किलोमीटर अंतरावर आहे. 60. हे बघा. अरे यार, हे अशामध्ये ना गाडी जे खुळखुळे होतात ना त्याचं मला वाईट वाटतं. म्हणजे आपण एवढी गाडी मेंटेन ठेवतो व्यवस्थित आणि हे रस्ते सगळं खराब करतात. मी तुम्हाला एक मंदिर दाखवतो. हे बघा, हे छोटंसं मंदिर आहे, छोटंसं त्या झाडाखाली. ते मंदिर आलं ना की समजायचं की आपला शॉर्टकट आलेला आहे जवळ. सो हे एक लँडमार्क लक्षात ठेवा. इकडनं येताना तुम्हाला हेल्प होईल त्याची, कारण की तो जो असा शॉर्टकट आहे ना आतून जायचा तो पटकन लक्षात येत नाही. आणि आपण कसं रोडवरून स्पीडमध्ये असतो ना, त्यामुळे पटकन तो स्किप होऊन जाऊ शकतो. इथला रोड तर मी तुम्हाला दाखवलेलाच आहे रत्नागिरीला जाताना कशा प्रकारे काम चालू आहे. तर हे डायव्हर्जन वगैरे आहे तिथे. तर आता डायरेक्टली आपण ना संगमेश्वर बस स्टँडला भेटूया. मध्ये जर काही अपडेट्स आले तर मी नक्कीच दाखवेन तुम्हाला, पण हेच अपडेट्स काम चालू असलेल्याचे. अरे आज एवढे फोन येत आहेत ना, हैराण झालो आहे मी खरं. इंटरकॉम लावून घ्यायला लागणार आहे लवकर. हॅलो. हे बघा, रस्त्याची कंडिशन बघा, खूपच बेकार करून ठेवलं आहे. ओला तर ओला, रेती माती सगळं, डोंगर खणलं आहे. जो आहे तो पण रोड खराब करून ठेवला आहे. इथून चिपळूण आहे 55 किलोमीटर. ॲक्च्युली आज आपल्याला खूप कॉल्स येत आहेत वाईल्ड रायडिंग, त्यामुळे थांबत थांबत प्रवास होतो आहे. इंटरकॉम पण घ्यायचं आहे आपल्याला. कंडिशन दिसते ना, होतील होप सोडायचे नाही आहेत आपल्याला. 6 महिन्यात तरी खूप चांगले रस्ते मिळतील आपल्याला. इथे कामं तर चालू आहेत. सो बी पॉझिटिव्ह, रिलॅक्स. इथे जेवढं काम चालू आहे ना, म्हणजे जेवढं खणलेलं पण आहे आणि काम पण चालू आहे तेवढं कुठेच नाही. म्हणजे मुंबई टू गोवा प्रवास केला आता आपण. नो 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 नो. एवढी पण घाई नाही करायची आपल्याला. आता मी जे रेकॉर्ड करतोय ती एक आठवण म्हणून पण राहू शकते ना, की तेव्हा असा रोड होता, असं काम चालू होतं आणि आत्ताचा रोड बघा. हा बघा, हा तयार झालेला रोड बघा, काय सुपर्ब आहे. असा रोड आपण एक्सपेक्ट करत आहोत. आणि समोरून रिक्षा येत आहे, डायव्हर्जन आहे, सिंगल लेन रोड. आपलं गणेश कृपा हॉटेल. बट आता थांबायची काही गरज नाही आहे, शॉर्ट राईड आहे आपली. आईच्या गावात काही दिवसांनी हा रस्ता पण खोदून ठेवणार आहे बघा. सो फायनली संगमेश्वर बस स्टँड जवळ आपण पोचतोय. तो तिथे आहे ब्रिज क्रॉस केल्यावरती, आणि नवीन ब्रिजचं काम सुद्धा चालू आहे. मी बोललो ना, इथे रोडचं काम पेक्षा ब्रिजची कामं जास्त चालू आहेत. नवीन नवीन ब्रिज बांधतायत, चांगली गोष्ट आहे. ब्रिज टू ब्रिज आपण लवकर पोचू. तिथे ट्रॅफिक जाम आहे, मला वाटतं वन साईड सोडतायत. अच्छा, कोण वन साईड नाही सोडत आहे, हे स्वतःच थांबलेले, कारण समोरून गाड्या येत होत्या. एका वेळी एकच गाडी जाऊ शकते ना इकडनं. तर इकडनं राईटवाला आपला मार्लेश्वर रोड, सरळ चिपळूण रोड. हा दमवलं यार शॉर्ट राईडनीच. एक चांगलं आहे की आपण रविवारी जी आपण राईड स्टार्ट करणार ना चिपळूणवरून, तर त्याच्यानी ना एवढा स्ट्रेस नाही येणार आहे, कारण त्याच्या पुढचा रोड बऱ्यापैकी चांगला आहे. डायरेक्टली माणगाव वगैरे या रोडवरती ते काम चालू आहे, ते मिळेल आपल्याला. बाकी खेड, कशेडी घाट वगैरे सगळं चांगलं आहे. चिपळूण पण बऱ्यापैकी चांगलं आहे. सो ते एक बेनिफिट आहे. तिकडनं 6 तासात आपण मुंबईला पोचू. चला, संगमेश्वरमधून आय थिंक सो आता आपण बाहेरच पडतोय ना, की हे पण संगमेश्वर आहे. मला असं वाटतं की हां बस स्टॉप आला, संगमेश्वर आला. अरे हां, रेल्वे स्टेशन आहे ना पुढे. पण जे काम चालू आहे रोडचं ते इथे जास्त चालू आहे, बस स्टँडच्या पुढे. इथे पण मध्ये मध्ये आहे चालू, पुढे मध्ये मध्ये चालू आहे.
पण जिथे डायव्हर्जन दिलेत ना ते रोड चांगले आहेत. आता सूर्यास्त होतोय छान असा, बहुतेक काळोख होणारच आहे आपण तिथे पोचेपर्यंत. हे बघा इथे पुढे पण असंच हालत आहे सगळी. तर मी हे का बोलतोय माहिती आहे, मी हे तुम्हाला सांगतोय कारण मी रस्त्याचे अपडेट्स देतोय, कारण की काम चालू आहे ते चालू आहे आणि ते आता आपल्यासाठीच चालू आहे आणि ते झाल्यावरती तर त्याचं कौतुकच करायचं आहे. त्यामुळे आता मी काही त्याच्या कंप्लेंट्स करत नाही, पण तुम्हाला दाखवतोय की तुम्हाला जर आता ह्या रोडनी यायचं आहे 2-4 महिन्यांमध्ये तर ही कंडिशन आहे सध्या, तर त्याप्रमाणे प्रिपेअर्ड होऊन या आणि जेवढं दिवसाचा प्रवास करता येईल ना तेवढं करा. कारण रात्रीच्या तुमच्याकडे किती फॉग लाईट वगैरे किती असू द्या, पण दिवसाची आपण जी गाडी कॉन्फिडेंटली पळवतो ना ती रात्रीची नाही पळवता येत. किती मोठे फॉग लाईट लावले तरी पण दिवसाचे जे लांबूनच खड्डे दिसतात ते रात्रीचे नाही पटकन दिसून येत. कारण आपण कसं जेवढी लाईट दिसते त्याच्यावरच फोकस करतो ना, त्यामुळे शक्यतो डे टाईममध्ये ट्रॅव्हल करा. हे बघा वरती संगमेश्वर रेल्वे स्टेशन आलंय आत्ता, मस्त म्हणजे पटकन दिसून येत. आता पहिले मी एवढा वेळ ट्रॅव्हल केले मला माहीतच नव्हतं हे ते रेल्वे स्टेशन आहे. भारी, एक नंबर काम, प्रगती आहे. हे बघा संगमेश्वर रेल्वे स्टेशनच्या पुढे आलो आहे, तर इथे सुद्धा काम चालू आहे. बाकी हा पुढे रस्ता बघू शकता तुम्ही, खूप चांगला आहे, ते सुद्धा चांगला दिसतोय. हे बघा, वा 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 वा, मस्त मस्त. हॉर्न वाजवते तरी ह्यांना घाई पळायची, ते पण एक्सप्रेस हायवेवर. म्हणजे आम्ही ब्रेक दाबा पण हे थांबणार नाही, आणि ते पण फॅमिली, लहान मुलं असे जात होते. काय घाई असते ना, असं नका करत जाऊ. काय फरक पडत नाही 2 मिनटं लेट पोचला तर. कुठे चाललेलात, लग्नाला, प्रोग्रामला, काय फरक पडणार आहे 2 मिनिटांनी. हा अप्रोच ठेवा जेव्हा बाईक चालवताना, तेव्हा सुद्धा ओव्हरटेकिंग करताना जबरदस्तीचं घुसू नका. काय नाही फरक पडत 10 मिनटं तुम्ही लेट पोचलात तर. गाडीवरूनच जाताय ना, सावकाश जा. आणि हे सगळं मला माझे पप्पा सांगतात, घाई नाही करायची गाडी चालवताना. तसंही आपण गाडीमुळे लवकरच पोचणार आहोत, काय फरक पडतो 10 मिनटं थोडं लेट पोचलो तर. चला, हा रोड तर बघा खूप चांगला आहे, मस्त आहे. तो सुद्धा बनलेला आहे, तो लवकरच ओपन होईल. तर काळोख होत आलाय, जेवढा रस्ता कव्हर करता येईल, जेवढा मी तुम्हाला दाखवता येईल तेवढा दाखवतो. हा डायव्हर्जन रोड आहे पण खूप मस्त आहे, स्मूथ आहे. आणि मी जो लास्ट दाखवला ना तिकडनं इथपर्यंत पूर्ण असाच रोड आहे, फर्स्ट क्लास रोड आहे, नो टेन्शन. फक्त एवढं की येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांसाठी हा सिंगल रोड चालू ठेवला आहे. बाकी रोडची कंडिशन छान आहे. हे असे ओव्हरटेक करून गाड्या येत आहेत. वा 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 वा. बरं, सावर्डे 11 किलोमीटर, चिपळूण 25 किलोमीटर, पनवेल 253 किलोमीटर. सावर्डे 11 किलोमीटर, आपल्याला 11 किलोमीटरपर्यंत जायचं आहे या हायवेने. पुढे टोलगेट आहे, अशा रोडसाठी टोलगेट का बांधलेला आहे. ऑफकोर्स तो बंदच असणार आहे, चालू असला तरी कोण टोल नाही देणार अशा रोडला. ॲक्च्युली 3 वाजता आपण निघालो असतो ना तर एवढ्यात तर पोचलोच असतो, प्रश्नच नाही. थोडं डे लाईटमध्ये पोचलो असतो. ही थोडीशी नाईट राईड होणार आहे, तर ठीक आहे, तो सुद्धा एक्सपिरियन्स घेऊ आपण. आपल्याकडे फॉग लाईट तर आहेत, ठेवून लावलेले आहेत मी इमर्जन्सी, कारण ही लाईट इनफ नाही आहे रोडवरती राईड करायला. मी सगळ्यात पहिला जो राईड केलेला ना मुंबईवरून रत्नागिरीला, तर तो दुपारी 1 वाजता मी ती राईड स्टार्ट केलेली. जाऊ नको जाऊ करून म्हटलं चल नाही निघतोच मी. आणि ती एकदम माझी फर्स्ट राईड होती सोलो. तर तेव्हा मला कळलेलं की फॉग लाईटचं किती महत्त्व आहे. कारण 10 वाजलेले मला तेव्हा रत्नागिरीमध्ये पोचायला, गावकडीत पण सोडा, रत्नागिरीत पोचायला. काय राईड केलेली ती मी, एकदम अंधारात. म्हणजे आत्ताच बघा ना किती अंधार झालाय, तर 10 वाजेपर्यंत म्हणजे तर काय टू मच. आणि ते पण ह्या रोडवर. संगमेश्वर स्टेशनच्या पुढे थोडासा एक पॅच खराब आहे आणि त्याच्या पुढचा रोड हा इथे सावर्डेमध्ये
पोचेपर्यंतच चांगला आहे वाटतं मला. अंधार होत आलाय आणि इकडनं सावर्डे फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे. चिपळूण 17 आणि पनवेल 245. तर सावर्डेमध्ये पोचू आपण. त्याच्या आधी थोडं मॅप लावून बघूया. आपल्याला कुठून तरी लेफ्ट टर्न घ्यायचं आहे. ब्रिज झालाय हा, नवीन झालाय का? वाटतो तर नवीन आहे. मस्त रे, लाईट वगैरे लावले आहेत. मी आता तेच विचार करत होतो, रात्रीचं तरी राईड वगैरे केलं आपल्या फॉग लाईट वगैरे असेल तरी रोडवरती लाईट नाही आहेत. रस्ते नवीन बांधले तरी रस्त्यांवरती लाईट नाही आहे. पण इकडे ही भारी सोय केली आहे. लगेच मला हा ब्रिज लागला आणि मला माझा आन्सर मिळालं. इथून आपल्याला आपलं डेस्टिनेशन 18 किलोमीटर अंतरावरती दाखवत आहे आणि तिथे पोचायला करेक्ट 30 मिनिटं दाखवत आहेत. म्हणजे अर्ध्या तासाची आपली जर्नी आहे. आणि आता आपण सावर्डेमध्ये आहोत. इथपर्यंतचा रोड खूप चांगला होता जो मागून दाखवला. तिथून पुढचा जो रोड आहे तो आपल्याला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल संडेला. ते रोडवरती लाईट वगैरे व्यवस्थित आहेत, चांगला रोड आहे. हे बघा इकडनं लेफ्ट आहे. येस, लकीचा कॉल आला. करेक्ट टायमिंगवर आला रे. पहिला आपण लेफ्ट घेऊया हा इकडनं आणि मग थांबून त्याला कॉल करूया. येस, इकडे साईडला थांबवतो. रस्ता बघा, आत्ताची 10 मिनटं झाली आहेत. दहिवलीला पोचलोय आपण आणि इथून अजून 20 मिनटं दाखवत आहे. आत्ता लकीचा फोन आलेला ना, बोलतो जर एक काम कर, येताना ना 1-1 रुपयाच्या कुठे नाणी मिळाल्या तर बघ. अरे यार, आता माझं काय ड्रेसअप काय आहे माझा, आणि मी काय कुठे नाणी शोधायला जाऊ 1-1 रुपयाच्या. अरे आता या रोडला कुठून मी नाणी शोधून आणू. रोड बघा, जो स्टार्ट झालाय ना तिकडनं तो असाच आहे सगळा. ही आपली फॉग लाईट आहे म्हणून काम होत आहे आपलं. तरी पण असे टर्निंग येतात ना, ब्लाइंड टर्न, थोडी स्लो करावीच लागते. तर ती रिक्षा होती आपल्या पुढे, त्यामुळे आपल्याला टर्न्स कळत होते. आणि हा तो काय बोललाय, त्याच्या इथे ते रानरेडे वगैरे आहेत. भाई अशा वेळेला आले तर काय करणार, म्हणून ती मागे पुढे रिक्षा आहे तीच बरी आहे. स्पीड कमीच ठेवतो बाबा मी. भाई काय किती आता आहे हे. गावं पण लागत नाही आहे मध्ये मध्ये. अजून इथून 11 मिनिटावर आहे. मी तर देवाचं नामस्मरण करत गाडी चालवतोय. ओम गंगणपते नमः, ओम गंगणपते नमः. लकीकडे पोचलो आता आपण आणि टोटल किलोमीटर झालेले आहेत 663. ओके, 1000 झाल्यावरती हे आपले पुन्हा रीडिंग सुरू झालं ना, सो त्यामुळे 66 झाले. अनपॅकिंग झालेलं आहे सगळं तिथे आणि टाईम झालेला आहे 7:45.